सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारादुद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृत्तेऽर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचे शृणु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. आज श्रीमद भागवताच्या हा शेवटचं प्रवचन या मालिकेतलं आहे. 335 अध्याय, सुरुवातीचे 6 अध्याय पद्मपुराणातले आणि शेवटचे महात्म्याचे 4 अध्याय जे आहेत ते स्कंदपुराणातील आहेत. असे आपण एकूण 345 अध्यायांवर आपण विचार केला, तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी अगदी शांततेने एकाग्रचित्ताने आणि कुठेही म्हणजे गैरहजर न राहता प्रत्येकाने तेवढ्याच आवडीने हे सगळं श्रवण केलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांनाच मनःपूर्वक धन्यवाद. या सगळ्या उपक्रमाची सुरुवात जी झाली ती आमचे नारायणराव अलकरी आणि सौ समिधाताई त्यांची प्रेरणा होती, म्हणून हे सगळं आपण करू शकलो. त्यांनासुद्धा साष्टांग वंदन. आजचा दिवस जो आहे तो आता सगळं भागवत पूर्ण झालं. आता त्याची अवतरणिका आपल्याला ऐकायची. प्रत्येक पोथीमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये अवतरणिका असते. पूर्ण पोथी ज्यांना वाचता आली नाही किंवा ज्यांना श्रवण घडलं नाही त्यांच्यासाठी ही अवतरणिका लिहून ठेवलेली असते आणि या अवतरणिकेवरून त्याचा विषय काय त्या पोथीचा हे आपल्या लक्षात येतं. तशी ही अवतरणिका जी आहे ती आमच्या अच्युत महाराजांनी लिहिलेली आहे. हे अच्युत महाराज कोण, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ती मी आपल्या समूहात पण दिलेली आहे, ती पण आपण वाचून घ्यावी आणि थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगतो. श्री संत अच्युत महाराज यांचं दर्शन जवळपास 81, 82 किंवा 80 या दरम्यान आपल्या सगळ्यांना झालेलं आहे. एक शिबिर आपलं अकोटमध्ये झालं होतं पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचं, त्यावेळेस ते त्या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर एक शिबिर जे आहे श्री गुरु मंदिर कारंजा इथं झालं होतं, तिथेसुद्धा त्यांची उपस्थिती होती आणि त्यांचं दर्शन आपल्या सगळ्यांना घडलेलं आहे.
अच्युत महाराज यांचा जन्म जो आहे तो 27 जानेवारी 1924चा जन्म आहे. म्हणजे पौष वद्य षष्टीला. 7वी 8वीपर्यंत शिक्षण त्यांचं झालं आणि 8वी पास झाले आणि त्यानंतर 3 वर्ष महाराजांनी मौन धारण केलं. आणि त्याच वर्षी जेव्हा मौन धारण केलं त्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला त्यांनी ग्रहत्याग केला, घरातून निघून गेले. आता वयाच्या 17व्या वर्षी घराबाहेर पडलेले अच्युत महाराज हे 17 ऑक्टोबर 1941ला वरखेड येथे त्यांचं आगमन झालं. वरखेड हे गाव आपल्या अमरावती जिल्ह्यात आहे. 3 दिवसांनी त्यांची भेट त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी झाली. पहिलीच भेट त्यांची होती. महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांनी त्यांना तपस्साधना करण्यासाठी आज्ञा केली. 1961मध्ये म्हणजे या साधनेसाठी ते जंगलामध्ये जाऊन राहिले आणि जवळपास 1958पर्यंत त्यांनी तपस्साधना केली. त्यानंतर 1961मध्ये महाशिवरात्रीला त्यांचा पहिला ग्रंथ पंचधारा स्तोत्र नावाचा प्रकाशित झाला. त्यानंतर ते कौंडिण्यपूरला आले. रुक्मिणीचं माहेर असणारं हे कौंडिण्यपूर आता श्रीमद भागवतामुळे आपल्या सगळ्यांचा परिचयाचा आहे. तिथे त्यांनी विविध ग्रंथाचं लिखाण केलं आणि त्या ग्रंथाद्वारे समाज प्रबोधन त्यांनी केलं. गाडगे महाराज आणि श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने ते प्रभावित झाले होते. 24 नोव्हेंबर 1978 रोजी महाराजांना महाराष्ट्र योग संमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. तो त्यांचा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यानंतर 81मध्ये नागपूर विद्यापीठात देखील गाडगीळ व्याख्यानमालेमध्ये उपस्थित राहून त्यांनी पहिलं प्रवचन जाहीरपणे केलं. 1985मध्ये त्यांनी अच्युत धर्मग्रंथ प्रकाशन नावाची संस्था स्थापन केली आणि ती सेवा संघ होता, साने गुरुजी सेवा संघ 1987मधला. त्या सेवा संघाचं रूपांतर आज अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल या नावाने वटवृक्षात झालेलं आहे. तिथे हजारो हृदय शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि कोणाकडून एकही पैसा न घेता हे निःशुल्क असं शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. आमच्याकडे असणारे एक जे ड्रायव्हर होते त्यांची माझी भेट झाली. अंगाखांद्याने एकदम चांगले होते, पण मला जेव्हा दिसले तेव्हा फार रोड दिसले. म्हणून म्हटलं काय शोकरा तब्येत कशी? नाही काका माझं हार्टचं ऑपरेशन झालं. अरे म्हटलं खूप पैसे लागले असतील. मग ते म्हणे नाही मला 1 रुपयाचा पण खर्च झाला नाही. अमरावतीला अच्युत महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये माझा सगळा उपचार झाला. या रुग्णालयामध्ये हृदयरोग निदान आणि अनेक तपासणी शिबिर घेण्यात येतात. मुंबईचे डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी येत असतात. त्यानंतर त्यांचा हा सगळा प्रवास पाहून प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून त्या संस्थेला मान्यता मिळाली आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांनी स्वतःकडे जमा झालेली 55 लाखाची जी निधी होता तो त्यांनी त्या हॉस्पिटलच्या नावाने देऊन टाकला. 12 ऑगस्ट रोजी 2008मध्ये या हॉस्पिटलला महाराष्ट्र शासनाने मोठा पुरस्कार देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध करून दिल्या. औषधासाठी सुद्धा त्या ठिकाणी सोय केली. त्याचप्रमाणे महाराजांनी तेथे अनाथ बालकाश्रमसुद्धा सुरू केलेला आहे. अच्युत महाराजांनी अनेक ग्रंथाचं लिखाण केलं. त्यामध्ये अध्यात्म रामायण, दुर्गा सप्तशती, देवी श्रीमद भागवत, महाभारत, शिवमहिम्न स्तोत्र, त्यानंतर काही ग्रंथ लिहिले. खेड्यातील माणसे, गीता आणि ग्रामगीता, तत्वसार, संस्कार पाठ असे सुमारे 100 ग्रंथाचं लिखाण त्यांनी केलं. आणि त्या अच्युत महाराजांनी 7 सप्टेंबर 2012मध्ये आपला देह ठेवला. त्यांची समाधी अमरावती जिल्ह्यामध्ये शेंदूरजना बाजार जे आहे त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. या अच्युत महाराजांनी पूर्ण हा जो ओवीबद्ध ग्रंथ लिहिला त्याचा फोटो पण मी आज लिहिला आहे आणि त्यामध्ये शेवटी त्यांनी जी अवतरणिका दिली त्याचं वाचन आपल्याला आज या ठिकाणी करायचं. तसं ते वाचन आपण प्रत्येक स्कंदाच्या सुरुवातीला आत्तापर्यंत केलेलं आहेच, पण आज पूर्णपणे त्याचं वाचन आपण करणार आहोत. म्हणजे पूर्ण भागवत जे आहे त्यातल्या प्रत्येक कथा भगवंताच्या लीला हे आपल्या डोळ्यासमोर सहजपणे तयार राहतील. आणि बरेच जण या एकादशीच्या दिवशी, योगायोगाने आजही एकादशीच आहे, एकादशीच्या दिवशी या अवतरणिकेचं या महात्म्य आहे, भागवत महात्म्य आणि अवतरणिका याचं पठण किंवा श्रवण एकादशीच्या दिवशी करतात. म्हणजे अनायास एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवंताच्या लीलांचं स्मरण होतं. आता आपण ती अवतरणिका पाहूया.
गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महात्म्य सुरुवातीला जे आहे त्याप्रमाणे अवतरणिका अशी आहे. प्रथम भागवत महात्म्य. नारद भक्ती भेट प्रथमोध्याय. भक्ती सौख्य उद्योग द्वितीयोध्याय. भक्ती व्यथा हरण त्रयोदशाध्यायी. चतुर्थी गोकर्णोपाख्यान. पंचमी धुंदुकारी उद्धारण. सनकादिकांनी सप्ताह विधान षष्टी बोलिले नारदांना सप्ताह विधान त्यावेळेस सांगितलं. हा असा भागवत महात्म्य आहे. त्यानंतर प्रथम स्कंदाची अवतरणिका. प्रथम स्कंद प्रथमोध्याय. शौनकसूताशी पुसता होय. भक्तिकथा महात्म्य द्वितीयोध्याय. अवतार सूची तृतीयोध्यायी. किती अवतार आहेत त्याची सूची पहिल्या स्कंदाच्या तृतीयोध्यायामध्ये दिलेली आहे. चतुर्थोध्यायी व्यासखिन्नता. पंचम षष्टी नारदकथा. अश्वत्थामा द्रौपदी पुत्र हंता. सप्तमी त्याचे मानमर्दन. अष्टमी रक्षण परीक्षितीचे. कुंती यशगायी श्रीकृष्णाचे. मूळ युधिष्ठिर शोकाचे. नवमोध्यायी भीष्म अंत. दशमी कृष्ण द्वारकागमन. एकादशी कृष्णपूजन. द्वादशी परीक्षित जनन. त्रयोदशी भ्रमण धृतराष्ट्राचे. चतुर्दशी द्वारका प्रयाण. अर्जुन युधिष्ठिर शोक गहन. परीक्षितीचे अभिचिंतन. स्वर्गारोहण पंचदशी. परीक्षिती विजय षोडशी. संवाद धर्म पृथ्वीशी. कलिदमन सप्तदशी. सामर्थ्य परीक्षितीचे. अष्टादश अध्यायी. परीक्षितीशी शाप पाही. शृंगी जाऊन लवलाही सांगून आला. परीक्षितीचे उपोषण. शुकदेवाचे आगमन. 19 अवतरणिका प्रथम स्कंदाची. 19 अध्याय असणारी प्रथम स्कंदाची ही अवतरणिका. आता द्वितीय स्कंद पाहूया. द्वितीय स्कंद अध्याय प्रथम. ध्यानविधी विराट वर्णन. द्वितीयोध्यायी स्थूल सूक्ष्म धारण. क्रममुक्ती सद्योमुक्ती. विभिन्न देवोपासन. तृतीयोध्यायी भक्ती महिमान. नृपाचा सृष्टीविषयक प्रश्न. कथारंभ चतुर्थोध्यायी. सृष्टी विराट विभूती वर्णन. पंचम षष्टी निवेदन. सप्तमी लीलावतार कथने. अष्टमी प्रश्न परीक्षितीचे. नवमोध्यायी विधाता. भगवद्धाम झाला पाहता. चतुश्लोकी भागवता ऐकी भगवन्मुखे. भागवत दशलक्षण. दशमोध्यायी निवेदन. हे अवतरणिका गायन द्वितीय स्कंदाचे. तृतीय स्कंदाची अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्याय. तृतीयी अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत. सृष्टीक्रम पंचमोध्यायी. षष्टी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधीद्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतरकाल विभाग वर्णन. तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण. वराह अवतार त्रयोदशी. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19 हिरण्याक्ष वध. 20 विधी सृष्टी नानाविध. 21 कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. म्हणजे इथपर्यंतचा जो कथानक आहे तो पहिल्या दिवशी पूर्ण करायचा असा विधान आहे. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. पंचविधी भक्ती ज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योगकृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांदाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम्र आरसीर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. चतुर्थ स्कंदाचं अवतरणिका. स्वयंभू मनु कन्याका. झाल्या विश्ववंशावळिका. प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती. दुर्वचन बोले शिवाप्रती. द्वितीयोध्यायी सती. इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश. निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस. दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी. प्रसन्न करीती शिवाशी. ते षष्ठाध्यायाशी. दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णू पदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुव वंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र.
चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायासी प्रति 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23 महाराज पृथ्वीचे. वंशविस्तार पृथ्वीचा प्रचेताशी बोध रुद्राचा 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी राणी कृत झाली 26. चंडवेग धावला लढाईशी 27. कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला अविज्ञातोपदेश उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश परमपदप्राप्ती तयास 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये 31 अध्याय 4थ्या स्कंदामध्ये. पंचमस्कंद. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रत चरित्र विख्यात. अग्निधर चरित्र द्वितीयात. नाभी चरित्र तृतीय. ऋषभदेवाचे राज्यशासन. चतुर्थोध्यायात निरूपण. पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी. षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत. सप्तमी भरतचरित्र. अष्टमी मृगजन्म भरताशी. नवमोध्यायात विप्रवंशी जन्मला भरत. रघुगणा भेटला जड भरत. दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा. रघुगण भरत संवाद वार्ता. त्रयोदशी भवाटवी गाथा. संशयनाश रघुगणाचा. चतुर्थोध्याया माझी भवाटवीची बोधराजी. भरतवंश पंचदशा माझी. भुवनकोश कथा षोडशी. गंगा कथा सप्तमोध्यायात. संकर्षणस्तुती शिवकृत. अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन. किंपुरुष भारतवर्णन 19व्यात निरूपण. षटद्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात कथिले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती. भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण. राहू स्थिती आतलादी वर्णन 24व्या माझे. संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती. विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. म्हणजे पंचमोध्यायाच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये सगळ्या नरकाचं वर्णन आहे. षष्ठस्कंद. षष्ठस्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात. अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यमदूत चर्चा तृतीयाशी. चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी. पंचमी नारदबोध दक्षपुत्राशी. शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागून बृहस्पतीस देवगुरु करीती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी. नवमी वदिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी. केली दधीचीशी प्रार्थना. दधीची या अस्थिवज्रानं वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रादोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती. संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19 वर्णन पुसवन वृत्ताचे. सप्तमस्कंद. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रथम. द्वितीयोध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावे स्वजनाला. द्रोह करी विष्णूचा. तृतीयोध्यायातून कश्यपू सफल तपसाधनी. प्रवर्तक दुराचरणी कश्यपू. चतुर्थोध्यायी. प्रल्हादपुत्र गुणी. त्याची वधू इच्छी पितामणी. ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदांचा उपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यपू वध देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंह स्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती. अमृतोपमती त्रिपुरदहन कथा. एकादशी मानव धर्म. वर्णधर्म स्त्रीधर्म.
द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ, एकादशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम, चतुर्दशी गृहस्थाश्रम, पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. आता 8व्या स्कंधाची अवतरणिका. अष्टमस्कंद प्रथमोध्यायात मन्वंतर कथा विख्यात. गजेंद्र सापडला ग्रहामुखात द्वितीयोध्यायी कथा आहे. तृतीयात गजेंद्र स्तुती पावला संकष्ट मुक्ती गजग्राह पूर्वकथा थी चतुर्थाध्यायात. ब्रह्मदेवता कृतस्तुती पंचमोध्यायी निवेदिली ती देवदैत्य सागर मंथिती षष्ठाध्यायी ती कथा. सिंधू मंथन शिव विषपान सप्तमात निवेदन मोहिनी अवतार ग्रहण अष्टमोध्यायी. अमृत वितरण नवमात देवासुर संग्राम दशमात संग्राम समाप्ती एकादशात द्वादशी मोहिनी शिवमोहन. पुढील 7 मन्वंतर त्रयोदशात त्यांचा विस्तार मनुच्या कर्माचा विचार चतुर्दशोध्यायी. बली स्वर्ग विजय पंचदशात आदिती पयोवृत षोडशात आदितीची प्रभुप्राप्ती सप्तदशात वामन बली भेट अष्टादशी. त्रिपादभूमिदान कथा 19वी विख्याता. द्विपादे जिंकी विश्वसत्ता 22व्यात वामन. बलिबंधन 21वी. बलिमुक्तता 22वी. बलीशी सुतल प्राप्ती 23वी. 24वी मत्स्यावतार कथा. आता नवम स्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न. मनुचे 5 पुत्र उत्तम पृषदाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्याशी. नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःखनिवृत्ती पंचमात सांगितली ती. इक्ष्वाकू मांधाता सौबरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी. सगरचरित्र अष्टमी. भगीरथ कथा नवमी गंगा अवतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी. इक्ष्वाकू वंशवेल द्वादशी. निमी वंश त्रयोदशी. चतुर्दशी चंद्रवंश. रुचिक जमदग्नी परशुराम. पंचदशी कथा उत्तम. षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा. क्षत्रवृद्ध रजी राजवंश. सप्तदशी कथा सुरस. ययाती चरित्र अष्टादशास 19वी वैराग्य त्याचे. पूर्व दुष्यंत भरत कथा. विसोत्तमी निवेदिता. भरतवंश रंतीदेव कथा 21वे अध्यायी. पांचाल कौरव मगध वंश 22व्यात सुरस. अनोद रयू तुर्वसु यदुवंश 23व्या माझे. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवम स्कंद पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. आता भगवंताची पूर्ण लीला या दशमस्कंदात निवेदन केले आहे. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही. कंसमारी पुत्र सहायी शिशुहत्याला महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योग माया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरिली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जुन उद्धरिला. एकादशी तारिले वत्स बक. अगासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानेली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. 19वी व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथा ती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22वी. यज्ञपत्नीवरी कृपा 23वी. इंद्र यज्ञ निवारण 24वी. 25वी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26वी. श्रीकृष्णाभिषेक 27वी. नंद बंधमुक्ती 28वी. 29वी रासलीलारंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्ण दर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंखचूडोद्धार 34वी. युगलगीत 35. अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36. 37 केशी व्योम उद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38. मथुरागमन 39. श्रीकृष्ण स्तुती 40. 41 मथुरा प्रवेश. कुब्जेवर कृपा धनुष्यभंग. कंस व्याकळता 42 सांग. कौलयोद्धार मल्लयुद्ध रंग 43 निवेदिला. चाणूर मुष्टिक कंसोद्धारण. 44व्यात कथन. कृष्ण बळराम
सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45. उद्धव भद्रयात्रा व्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. दशमस्कंद उत्तरार्ध 49 अध्याय पूर्वार्धामध्ये आणि पुढचे 41 अध्याय उत्तरार्धामध्ये. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन. भस्म झाला काल यवन मुचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे पराभव शिशुपाल रुक्मिणीचे 54व्यात त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा 50वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण शतधन्वोद्धार. फिरुनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्न स्त्रिया 58वा सांगे तया. 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मिवध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. मृगराजकथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथाही. 70व्यात कृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान आला कृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76. शाल्वोद्धार 77. दंतवक्र विदुरथोद्धार 78. बलराम हस्ते सूतवध. बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा. सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिले. सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती. श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82. श्रीकृष्ण पट्टरायणांशी द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञानमाता पित्याशी 85. सुभद्राहरण मिथिलेत कृष्ण. जनक श्रुतदेवाशी जयदर्शन. एकदा अनेक रूप धारण 86. वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. मृगद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. आता एकादश स्कंद. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रवास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोलिव इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. 11 ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12 हंस सनकोपदेश 13. भक्तियोग ध्यानविधी 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रमधर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थी संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. 19व्यात कथन. ज्ञानकर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात. केले असे निवेदित. निवेदेला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात.
सुरसकथा वर्णिली. द्वादशस्कंद. द्वादशस्कंद प्रथमोध्यायात कलीचे राजवंश वर्णित, कलिधर्म द्वितीयात नाम महात्म्य तृतीय, चार प्रलय चतुर्थात, अंतिम शुकबोध पंचमात, सद्गती परीक्षितीची षष्ठात, सर्पयज्ञ जन्मेजयाचा. अर्थवादी वेदशाखा पुराण लक्षण सप्तमात निवेदन, मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले. मार्कंडेयाशी माया दर्शन, नवमात केले कथन, दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी. आयुध रहस्य भगवदांग निवेदिले यथासांग, सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले. सूची श्रीमद्भागवताची, द्वादशात रचना त्याची, पुराण श्लोक संख्या महात्म्याची, त्रयोदशात विवरणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे पद्मपुराणातील 6 अध्याय महात्म्याचे, 335 अध्याय श्रीमद्भागवत पुराणाचे आणि स्कंद पुराणातील 4 अध्याय महात्म्याचे शेवटी, असे 345 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत. आता आपल्याला या ग्रंथाचं महात्म्य अनेक प्रकारे आपण आत्तापर्यंत ऐकलेलं आहे. आता जो आपला मुख्य ग्रंथ आहे श्रीमद्भागवताचा भाग 2, त्यामध्ये श्रीमद्भागवत पठनाच्या निरनिराळ्या पद्धती दिलेल्या आहेत. आपले विवेकबुवा रामदासजी जे आहेत त्यांनी पण मला तो प्रश्न विचारला होता की कथा जी आहे 7 दिवसामध्ये सांगताना पहिला मुक्काम कुठे असावा, दुसरा मुक्काम कुठे असावा, त्याबद्दलचे 2 श्लोक मी आधीच पूर्णपणे दिलेले आहेत. ते सगळ्यांनी लक्षात ठेवावेत. आणि जेव्हा आपण भागवताच्या श्रवणासाठी जातो तेव्हा ही अवतरणिका आपल्याबरोबर असेल तर आपण ते पाहू शकतो की आज कथा कुठपर्यंत आली, आज कथा कुठपर्यंत आली. त्याप्रमाणे जसं आपल्या घरी एखादं सामानाची यादी असते, ते सामान आणून दिलं तर माणूस आपल्याला ती यादी देतं आणि मग आपण त्या यादीप्रमाणे प्रत्येक गोष्ट आली की नाही हे जसं पाहतो तसं आपल्याला ते पाहता येतं. आणि या पाहण्याचा उद्देश हाच आहे की ती कथा आपल्याकडून सुटून जाऊ नये. आणि जर एखादी कथा त्या वक्त्याने सांगायची राहून गेली तर घरी येऊन आपण पुन्हा ती कथा, तो अध्याय जरूर वाचावा. आता पठणाच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत की 1 दिवसात, 5 दिवसात पारायणाची संख्या कसं करावं, सप्ताह पारायण असेल, मोक्षासाठी पारायण म्हणजे सकाम पारायण असेल किंवा निष्काम पारायण असेल, याबद्दल आपण मागच्या 4 अध्यायामध्ये स्कंद पुराणामध्ये खूप सविस्तर असं पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी 2-3 श्लोक आहेत ते पाहूया आणि मग थांबूया. श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यम भागवतम पठेत या पुमान सोपी संसारान मुच्यते किमता अखिलात. जो मनुष्य दररोज भागवतातील अर्ध्या श्लोकाचे किंवा एका चरणाचे पठण करतो तो सुद्धा संसारातून मुक्त होतो. मग संपूर्ण पाठ करणाऱ्यांविषयी काय सांगावे. जे संपूर्ण पाठ करतात, जसं आपलं अखंड दासबोध पारायण आहे, पहिल्या मनाचे श्लोक झाले, मग आत्माराम झालं आणि मग ग्रंथराज दासबोधाच्या वाचनाला सुरुवात झाली. आणि असं करत करत शेवट 20वा अध्यायाचा शेवटचा अध्याय समास आला आणि आपलं पारायण पूर्ण झालं. ती आपण यादी जी आहे ती पारायण पूर्ण झालं म्हणून मला मेसेज दिला. आता इथून थांबायचं नाही. सत्कर्म जे आहे त्याची समाप्ती कधीच नसते. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, वडिलांचं पत्र आल्यानंतर मुलगा ते पत्र एकदा वाचतो आणि मग फेकून देतो, असं होत नाही. तो पुन्हा पुन्हा ते पत्र वाचतो आणि आपल्या वडिलांनी त्यामध्ये ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचना आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला समर्थ म्हणतात. समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. आता आपण जे काही यातून ऐकलेलं आहे त्याचं श्रवण झालं, त्याचं चिंतन मनन झालं, मग त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प आपण करावा. आणि विशेष म्हणजे वागत असताना जर आपल्याकडून काही चूक झाली तर ती चूक कोणती आहे हे लक्षात येण्यासाठी अशा ग्रंथाचं वाचन रोज नित्य नियमाने केलं पाहिजे. पुढे म्हणतात, एषा बुद्धिमत्तां बुद्धिर यद भागवतम आदरात नित्यम पठेत यथाशक्ती यत स्यात् संस्कृती क्षयाः. जे बुद्धिमान आहेत त्यांनी संसाराचं भय करणारे भागवत, संसाराचे भय दूर करणारे, जे संसाराची भीती असते, पहिली भीती काय असते ती मरणाची भीती असते, कारण ती वेळ काही सांगता येत नाही आणि मरणाचं भय हे प्रत्येकाला असतंच. आणि समर्थ सांगतात, मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीचं सादर व्हावे. म्हणजे हरिभक्तीमध्येच आपला सगळा काळ गेला पाहिजे. त्यांनी काय करावं हे या ठिकाणी सांगतात. नित्यम पठे यथाशक्ती यत स्यात् सांस्कृतिक क्षयाः. त्यांनी नित्य हे पाठ करावे, आपली यथाशक्ती जसं असेल तसं ते वाचन करावं आणि यातच मनुष्यजन्माची सार्थकता आहे. आता तुम्ही म्हणाल माझी तब्येत बरी नाही, मग मी कसं वाचन करावं, त्याबद्दल सुद्धा लगेच एक श्लोक आहे.
अशक्तो नित्यपठने मासे वर्षेपी वै कदा पालयन नियमान भक्त्या श्रीमद्भागवतम पठेत. आता ज्यांचं रोज वाचन होत नाही, म्हणजे बसून वाचलं तर कंबर दुखते, हातात पुस्तक घेतलं तर पुस्तक जड आहे, अशी ज्यांची स्थिती आहे, देहाची स्थिती, त्यांनी 1 मास लागो, वर्ष लागो, काही लागो, पण ते पूर्ण केलं पाहिजे वाचन. आणि पालयन नियमान भक्त्या, भक्तिपूर्वक त्या नियमांचं पालन केलं तर भक्तिपूर्वक श्रीमद्भागवताचा पाठ त्यांनी करावा, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं हे भागवताचं पूर्ण श्रवण जे आहे ते आपल्याकडून या 4-4.5 वर्षामध्ये घडलेलं आहे. आणि खूप आनंद आम्हाला तरी मिळाला, तुम्हाला मिळाला असेलच असं मला वाटतं. कारण या पूर्ण 4.5 वर्षामध्ये दररोज त्या आठवड्यामधले जे 2 अध्याय आहेत त्याचं 1-2 तास तरी वाचन होत होतं. आणि माझं वाचन झालं की मी हिला पुन्हा वाचून दाखवतो. त्यामुळे तिथं बसल्या बसल्या पलंगावर झोपल्या झोपल्या अनायास ते सगळं श्रवण घडत गेलं. आणि एक त्याचा फायदा आहे की घरामध्ये श्रीमद्भागवताचं जे श्रवण होतं त्या ठिकाणच्या निगेटिव्ह ज्या एनर्जी असतात त्या सहजपणे निघून जातात. आता याबद्दलही सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण इथे काही मी सांगत नाही. नंतर कधीतरी त्याबद्दल आपण पाहूया. आता श्रीमद्भागवत, त्यानंतर गीता आणि वेद आणि पुराण आणि उपनिषद हे जे ग्रंथ आहेत ते आपले मूळ ग्रंथ आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला हळूहळू करायचा आहे. आणि त्या अभ्यासाने आपली दृष्टी ही प्रगल्भ झाली पाहिजे. संकुचित दृष्टी आहे, संकोचीने काय केलं असेल लहान, झालं असेल लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून संकोचित वृत्ती म्हणजे मृत्यू आणि विकसित वृत्ती म्हणजे जीवन, असं स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे. त्यामुळे संकुचितपणा सोडून देऊन आपलं मन प्रगल्भ करावं आणि प्रत्येक गोष्टीमधून भगवंताचा शोध घ्यावा. आणि असा शोध घेण्यासाठी अशा प्रकारचं शास्त्र जे आहे ते आपल्याला मार्गदर्शन करीत असते. आपले सद्गुरू आपल्याला प्रेरणा देतात, त्याप्रमाणे आपण हे सगळं करत आहोत. आणि त्या सद्गुरूंनी आम्हाला अशीच प्रेरणा देत राहावी, एवढं सांगून या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नामसंकीर्तनम यस्य, तो एक शेवटचा श्लोक. आणि काल आपण जो पाहिला तो एक श्लोक. कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत प्रेमानंद फलप्रदम श्रीमद्भागवत शास्त्रम कलौकीरेण भाषितम. शुकदेवाने सांगितलेले हे जे भागवतशास्त्र आहे ते कलियुगामध्ये साक्षात कृष्णाची प्राप्त करून देणार आहे. आणि कृष्णाची प्राप्ती म्हणजे नित्य प्रेमानंद स्वरूप हे फळ आहे. आणि त्या कृष्णाची कृपा आपल्यावर अशीच राहावी. ज्या परमपूज्य अक्का वेळणकर यांच्या जन्मशताब्दीपासून आपण हे सुरू केलं होतं, त्या अक्कांच्याबद्दल 1-2 मिनटं सांगतो. अक्कांच्याकडे 2 वेळेस, माझ्या सप्ताहाच्या वेळेस आणि हिच्या सप्ताहाच्या वेळेस, अंबरनाथच्या त्या मंदिरामध्ये राहण्याचा योग आला. त्यामुळे अक्कांच्याबरोबर खूप चांगल्या गोष्टी ऐकण्याचं सुद्धा भाग्य आम्हाला प्राप्त झालं. अक्का सांगत होत्या, गडावर जेव्हा मी हे भागवताचा ग्रंथ लिहिला, 31 अध्याय त्याच्यामध्ये आहेत, आणि त्या म्हणतात रोज 1 अध्याय वाचला तर 1 महिन्यात भागवताचं सगळं पारायण होऊ शकतं. ते मराठीमध्ये आहे, गद्यात्मक आहे. आणि त्या म्हणतात की त्यावेळेस मी जेव्हा हे लिखाण केलं, अक्कांची खोली माझ्या माहितीप्रमाणे गडावर जे आहे ते अशोकवन जे आहे त्यामध्ये 17 नंबरची खोली अक्कांची आहे. ती त्यांनी देणगी दिल्यामुळे त्यांचं नाव त्यावर लिहिलं आहे. अक्का केव्हा गेल्या की त्या ठिकाणी उतरत होत्या. अक्का म्हणत होत्या की संध्याकाळ झाली, अंधार पडत होता आणि माझं लिखाण चालू होतं. आता लिखाण बंद करावं असं मला वाटत होतं. तेवढ्यामध्ये एक लहान मुलं जे आहे ते रांगत रांगत माझ्याजवळ आलं, माझ्या मांडीवर बसलं आणि मी जे काही लिहित होतं त्याच्यावर त्याने आपला उजवा पाय ठेवला. आता ही कथा त्याने आम्हाला अंबरनाथला सांगितली. आता मी म्हटलं आता हे सांगतात सगळेजण, पण त्याची प्रचिती काय, त्याचं प्रमाण काय. अक्काने लगेच त्यांची पेटी उघडली, कुलूप असायचं त्याला. पेटी उघडून त्याच्यातली ती कागद दाखवली आणि त्यांच्या लिखाणाचा जो कागद होता त्यावर ते पदचिन्ह ते आपल्याला स्पष्टपणे त्या काळात दिसत होतं. आता माहीत नाही त्याची अवस्था काय आहे ते, पण ते मात्र आम्ही दोघांनी पाहिलेलं आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद त्यांना कायमप्रमाणे मिळाले. आपण रामदासी संप्रदायाचे आहोत. ही जी आरती लिहिली आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी, त्यांनी सगळ्यात शेवटी काय म्हणलेलं आहे की रामाचं स्मरण केलं आहे. अक्का काय म्हणायच्या, तुमचा राम मला आवडत नाही. त्या रामदासी होत्या, दासबोधाचा प्रचार करायचा,
पत्रदार दादू अभ्यासाचा प्रमुख होता केंद्राच्या. जेव्हा मी अकोल्याचा प्रमुख होतो तेव्हा त्या अंबरनाथच्या प्रमुख होत्या. आणि तरी त्या म्हणतात माझा कृष्ण हाच मला कृष्णच आवडतो, राम काही आवडत नाही, असं त्या ठामपणे प्रवचनातसुद्धा सांगायचं. पण एकनाथ महाराजांनी सगळी गोष्ट लिहिल्यानंतर सगळ्यात शेवटच्या ह्याच्यामध्ये रामपदी ठेवी माथा, म्हणजे शेवटी एकनाथ महाराज त्यांनीसुद्धा राम याचाच विचार केला आहे. आणि असा लोकांमध्ये काय म्हणतो एक विचारांचा भेद निर्माण होऊ नये, आणि म्हणून पहिल्याच महात्म्याच्या याच्यामध्ये सत्यम परम धीमही असं जे व्यासाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर याच कारणाने की रामम परम धीमही, कृष्णम परम धीमही, दत्तम परम धीमही असं न म्हणता त्यांनी सत्यम परम धीमही, आणि ते सत्य म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून त्या सत्याला आपण नमस्कार करू. आणि ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरय शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करू तुझं भगवंता. आता आपण आरती म्हणूया आणि हे प्रवचन थांबूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझा भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझा भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. पर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजल तरणी ती पतिता, आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता, आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय. हो श्रीराम समर्थ. श्रीराम. आज थांबा त्यांना म्हणा एकाने बोला. बोला समिधात. आज आपल्या भागवताचा काकांनी समारोप केलाय. मी पहिले श्रीराम आणि तसंच श्री समर्थांपुढे नतमस्तक होते आणि मग सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून मला या माननीय श्री रत्नाळीकर काका आणि काकूंबद्दल थोडंसं बोलण्याचं धाडस करते. श्री काका आणि काकू
त्यांना सर्वप्रथम शब्दरूपी साष्टांग नमस्कार दंडवत घालते, कारण आपण समोरासमोर तर नाहीच आहे. याला कारणही तसेच आहे, कारण श्री रत्नाकर काकांनी आपल्याला भागवत कथा भ्रमणध्वनीवरच्या गुगल मीटद्वारे सांगण्याला दिनांक 15 जुलै 2022 ला प्रारंभ केला. तत्पूर्वी 24 जून 2020 पासून म्हणजेच कोरोना काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा काकांनी गुगल मीटद्वारे रोज 4:30 वाजता एक विषय घेऊन त्यावर अभ्यासपूर्ण विवेचनास सुरुवात केली होती. सुरुवातीला या मीटिंगला 4 ते 5 जण होते. 4-5 व्यक्तींचा समावेश होता. त्यात आदरणीय श्री दुर्गाप्रसाद स्वामी, स्वर्गीय राम माहुरकर काका, श्री देशमुख काका आणि श्री नारायण अलकर इतकेच लोक होते. पण हळूहळू ही संख्या वाढत जाऊन जवळपास आता 20 ते 25 लोक रोज ही मीटिंग जॉईन करतात. 24 जून 2020 पासून तर आजपर्यंत म्हणजे 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे जवळजवळ 5 ते 5.5 वर्ष ही मीटिंग अगदी अव्याहत सुरू आहे आणि वेगवेगळ्या वक्त्यांकडून वेगवेगळ्या विषयाचा अभ्यासपूर्ण अशी माहिती आपल्याला ह्या मीटिंगद्वारे मिळते आहे. त्यात मनुस्मृती झाली, रामायण, देवी भागवत, दुर्गा सप्तशती, हरिपाठ असे वेगवेगळे विविध विषय घेण्यात आलेले आहेत. अशा ह्या विविध विषयांचे विवेचन ऐकायला सगळ्यांना म्हणजे ऐकणारे आहेत त्यांना मिळाले आणि ह्या सगळ्या विवेचनामध्ये श्री रत्नाकर काकांनी 15 जुलै 2022 ला म्हणजे परमपूज्य अक्का वेलणकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त भागवत कथेला सुरुवात केली आणि त्या भागवत कथेचा आज 15 नोव्हेंबर 2025 ला समाप्ती म्हणता येणार नाही. असं काकांनी सांगितलं की आपण कोणत्याही देवाचं जे पोथी असेल किंवा वाचन असेल त्याला आपण समाप्ती नाहीच म्हणू शकत. त्या समारोप आपण करतो आहे आणि हा समारोप असा पूर्ण नाही, कारण आपल्याला पुढे पण काकांनी अनेक विषय सांगितलेले आहेत, त्याचा अभ्यासही करायचा आहे, त्याची पण माहिती आपल्याला काकांकडून वेळोवेळी मिळणारच आहे. ही भागवत कथा 4.5 वर्ष जवळजवळ चालली आहे आणि त्यामध्ये 352 भाग आपण ऐकले. आपण दर आठवड्याला शुक्रवार शनिवार ते ऐकतोय आणि मी जरी हे सगळे भाग ऐकले नसले तरी जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा म्हणजे माझा ऐकण्याचा प्रयत्न असायचा. मला असं वाटते की सर्व श्रोते दर आठवड्यातल्या शुक्रवार शनिवारची अगदी वाटच बघत असायचे, कारण भागवत ऐकण्याची सगळ्यांना आतुरता असायची. त्यात काकांची अगदी भागवतातल्या कथांचे सुंदर विवेचन, भागवतात झालेले सर्व ऋषी राजे किंवा कोणतेही घटक असो त्यांचा अगदी अभ्यासपूर्ण विवेचन, त्यांचे वंशावळी, त्यांची सखोल माहिती, त्यात घडलेले प्रसंग, त्यात घडलेल्या घटना यांचं रसभरीत असं वर्णन काका करायचे आणि त्यांना काकूंची साथ होती हे सगळ्यांनाच लक्षात आलेलंच असेल आणि त्यांची ही सांगण्याची हसोटी खूपच छान होती. त्यामुळे जे भागवत आहे ते ऐकण्याची उत्कंठा अगदी सगळ्यांची वाढतच होती. खरोखरच काकांचा अभ्यास खूप आहे. भागवताला जोडूनच ज्ञानेश्वरी, दासबोध यातल्या ओव्या, प्रसंग हे सुद्धा काका अगदी सहज सांगतात आणि त्यासाठी आवश्यक अभ्यास वाचन काका कसे करत असतील असा मनात विचार येतो. इतकेच नव्हे तर प्रत्येक दिवशीचे महत्व, म्हणजे ज्या दिवशी त्यांचं भागवत असेल त्या दिवशीचं ते महत्व, त्या दिवसाचं महत्व, त्या दिवशी कोणत्या व्यक्तीचं जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा काही त्यांची तिथी असेल तर त्या व्यक्तीबद्दलची माहिती सुद्धा काका अगदी अचूकपणे म्हणजे दिवस, तारीख, वार सहज सांगतात आणि ह्या काकांच्या अभ्यासाला अगदी मनापासून नमस्कार. आता सगळ्यांना ह्या जसं काका म्हणाले की आम्ही भागवत ऐकण्याचा आणि वाचनाचा आनंद उपभोगला, पण आम्ही सुद्धा सगळ्यांनी हा आनंद अगदी खूप छान प्रकारे उपभोगला आहे आणि तुमची जी शेवटची आरती असते ती आरती पण ऐकून अगदी मन भरून यायचं. आता ह्याच्या पुढच्या शुक्रवार शनिवार पासून ती आरती काही ऐकायला मिळणार नाही, पण पुढे कधीतरी होईलच. त्याच्यात आता ह्या काका आणि काकू यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्याकडून अनेक नवनवीन विषय आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतील अशी आपण आशा करूया आणि आपल्याला अशी माहिती त्यांच्याकडून ऐकण्यासाठी या दोघांनाही, काकांना आणि काकूंना, उत्तम आरोग्य आणि
दीर्घायू लाभो अशी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. धन्यवाद क्षमेला. मी पण सांगते बरं का, हे तुम्ही लक्षात घ्या, हा भाग पाठवून द्या. अर्धा मला मिळालेला आहे रेल्वेमध्ये असल्यामुळे, काशीहून निघालेली आहे मी आणि खूपच सुंदर सगळं आहे बरं का. तुमच्यामुळे सगळं घडत आहे. सज्जन बंद कर. नमस्कार दादा, तुम्हाला दोघांना. हा. नमस्कार. नमस्कार. असं म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता भगवंत असतो, तर तुमच्या पाठीशी तुमचा आणि आपल्या सगळ्यांचा लाडका श्रीकृष्ण आहे हेच या पूर्णतेच्या दिवशी वाटतंय. त्यामुळे त्याची परत परत सत्यता पटतीये. नमस्कार तुम्हाला. नमस्कार. 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 श्रीराम श्रीराम. नमस्कार सर. नमस्कार. छान वाटलं भागवत ऐकून. अभिषेक. नवीन नवीन गोष्टी कळाल्या. हो समर्थांबद्दलचं प्रेम वाढलं आणि भगवान श्रीकृष्णांबद्दलचंही प्रेम वाढलं. म्हणजे केवळ रामावतार असू दे किंवा कुठलाही असू दे, पण श्रीकृष्णांचं काय स्पेशल त्यांचं हे सुद्धा कळालं. आणि छान सांगितलं तुम्ही. प्रत्येक निरूपण खूप छान केलं, आवडलं आणि यापुढे सतत त्याची आठवण येत राहील येळ मातरम दिवशी. वा. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. श्रीराम श्रीराम. दोघांनाही नमस्कार. 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 काका नमस्कार. नमस्कार. हां वेगवा नमस्कार. काका खूप खूप धन्यवाद. एकतर तुमच्यामुळे भागवताची गोडी लागली आणि आता त्याची इतकी गोडी लागली आहे की असं वाटतं आता पुढच्या शनिवारी कसं व्हायचं. एवढी सवय लागली होती तुमची दर शनिवारी 4:30ची किंवा शुक्रवारची. पण खूप छान. आणि त्याच्यामुळेच काय होईना, पण आमच्या मागे त्यांची कृपा, समर्थांची तुमच्यावर कृपा आहे. आणि असंच तुमच्याकडनं वेगळ्या वेगळ्या विषयावर ऐकत मिळावं, तुमच्याकडनं ऐकावं ही समर्थांची चरणी प्रार्थना. सांगण्याचा विचार आहे. धन्यवाद. श्रीराम जय राम. हो खूप छान काका. चालू आहे, विचार चालू आहे. आता यानंतर कठोपनिषद हो घेण्याचा ना. विचार. म्हणजे हा जरी विषय संपला तरी दुसरे अनेक विषय आहेत. तुमचा अभ्यासही तेवढा व्यासंगही आहे. तुम्ही नक्की अनेक विषय घ्या आणि शक्यतो शनिवार रविवार घ्या, म्हणजे आम्हालाही त्याचा लाभ घेता येईल. शनिवार शुक्रवार शनिवार. शुक्रवार शनिवार. त्याच्यामुळे ही विनंती. पण खूप खूप धन्यवाद दोघांनाही मनापासून साष्टांग नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. श्रीराम जय राम. चला. नमस्कार काका. काका मी पण हो हां हां. कोण बोलतंय? अश्विनी कुलकर्णी कोल्हापूरहून बोलते. अरे वा. हां बरं बरं. चला धन्यवाद. श्रीराम जय राम. कुलकर्णी. काका नमस्कार. हो सुनीता ताई नमस्कार. हो अगदी छान झालं. बिलकुल आम्हाला मी आणि आई आम्ही दोघी जण ऐकत होतो बरं का. हो दोघींनी पण ऐकलं, मी आणि आईनी पण ऐकलं. दोघी ऐकलं आम्ही. आम्ही गावाला जरी गेलो तरी तिथे लावायचं तर सगळेजण म्हणायचे काय ऐकता तुम्ही. म्हटलं नाही आमच्या गावात आम्ही ते ऐकतो म्हणून. वा वा छान. सांगा. त्याला दोघांनाही नमस्कार. हो, नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. श्रीराम जय राम. माझी आई पण ऐकायची बरं काका. हो ना. हो छान वाटलं मला सगळ्यांनी. नमस्कार. पुण्याहून ती ऐकायची. लावताना येतं कोणाला तरी लावून माग मागे लागायची. नाही भागवत आहेच तसंच आहे भागवत. चला थांबायचं. समर्थ. श्रीराम जय राम. जय जय राम. आईंना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. जय रघुवीर समर्थ. अश्विनी कुलकर्णी कोल्हापूर. नाही ही दुसरी आई जी ऐकत होती ती कोण? गंडे सुनीता. हो का? तिला फोन कर. मोठी जवळ आई नावाच्यावर आहे. हो ना. थांबा एक मिनिट. हे बंद करायचं.